अरे संकू काय करतेस? अरे ये व्हिडिओ एडिटिंगचं माझं काम चालू आहे. मी आज वरती आले आज टेरेसवर. टेरेसवर. जरा बरं वाटतं ना असं काम करताना. समोरचं दृश्य छान वाटतंय. मस्त छान सगळं वाटतंय. पाठीमागं सगळं हिरवगार झालेलं आहे आणि हा पावसाळ्यातच असं हे निसर्गाचं मस्त रूप बघायला भेटतं. छान असं गवत वाढलंय, मस्त हिरवं हिरवं वाटतंय. म्हणून मी विचार केला की वरतीच येऊया, काम करायला जरा बरं वाटतंय. अशी गाणी लावले साईडला आणि असं काम केलं की जरा बरं वाटतं ना. माझं आवडीचं काम आहे ना. तो नेहमीचा कोंबडा ओरडते बघ. हा, तो नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये मी काही शूट करत असते, सकाळी उठले किंवा संध्याकाळी केले की तो नेहमी तो कोंबडा ओरडतो. शेजाऱ्यांचा आहे तो, पण माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी त्याचा आवाज येत असतो. आता मी बोलायला सुरुवात केली, हा तो बोलते हा संकू बोलते म्हणजे मला आवाज करायला पाहिजे. आणि गाई आल्यात कोरणावरती चरायला, मस्त ताजं ताजं गवत, म्हशी गाई ढोरं. आणि काय म्हणतेस? तर असं हे माझं काम, मी कुठूनही काम करू शकते. मला जिथे हवा तिथून. अरे वा. तुमचं जॉब आहे की जॉब 9 to 5? आमचं 9 to 5 असं 9 to नाही. 5 जॉब वाले. 8 तास नोकरी, हा, मग घरी यायचं. आमचं बरं आहे, आम्ही कुठूनही काम करू शकतो. इच्छा आली तेव्हा काम करायचं. मग काय म्हणतेस? आणि बरं वाटतं जरा. आता मस्त फ्रेश वगैरे झाली. पाऊस थांबला आहे, 2 दिवस जरा कमी पडलाय आहे ना. खूपच पाऊस पडत होता, म्हणजे बाहेरच जाता नव्हतं. काल मस्त बीचवर जाऊन आल्या, मस्त एकदम भारी वाटलं. आणि आता पण पाऊस नाहीये, जरा सुकं सुकं बरं वाटतंय. तर कंटिन्यू पाऊस पडत होता, दमटपणा वाढला होता हवेमध्ये, त्याच्यामुळे सर्दी खोकला चालू झालेला आहे. मग आता काय करायचं आपण? आता काय थोडा वेळ काम करायचं, दिवाबत्तीचा टाइम होईल. 7 वाजता मग खाली जायचं. मग जेवणाची तयारी. आज काय जेवायला बनवू? आज बनव काहीतरी तुझ्या आवडीचं बनव. काल माझ्या आवडीचं बनवलंस ना. रोज आता भाजी करायचं तर मला प्रश्न पडले, म्हणजे किती कडधान्य मी घालायची, म्हणजे कोणते कोणते कडधान्य. मी सगळे नावं म्हणजे आठवत होते की कोणते कोणते कडधान्य आहेत त्याची आपल्याला भाजी करताना किंवा उसळ करू आपण, असा विचार करत होते मी. तर आज काय वरण करेन. आणि मी काल कारली घेऊन आलेली आहे. कारली आणि भेंडी पण आहे. भेंडीचं भरीत करू की भेंडीची भाजी करू? भरीत कर, भरीत. माझं वरण भात आणि भेंड्याचं भरीत कर. भरीत बस एवढंच करेन. चालेल. परत उद्या काय करायचं? परत उद्यासाठी मला कडधान्य भिजत घालावं. म्हणजे श्रावण महिना असला की विचार करावा लागतो. श्रावण महिन्यात विचार नाही करायचा. व्हेजिटेरियन ना तू? मी व्हेजिटेरियन आहे, पण नवरा माझा व्हेजिटेरियन नाही. नवऱ्याला मी सर्वटेरियन आहे. तूच माहितीये मला. त्याला अंड तरी लागतं. पण आता त्यांनी ठरवलंय बायकोसोबत की त्याला श्रावण पकडायचं आहे. आता काय करणार? लगेच माणसं व्यायाम करायला रेडी. किती दिवसांनी. पण सगळं जिमचं सामान आणलेलं आहे, पण वेळ नाही. ते असं पाण्यामध्ये टेरेसवर सगळं भिजत आहे. आणि हे तर काय बोलूच नको. हे बघ, हे तर खराब झालं ऑलमोस्ट. त्याला गंज पकडायला लागलाय. उन्हामध्ये पण होतं, पावसाळ्यामध्ये पण तसं बाहेरच आहे. मी त्याला बोललो आतमध्ये त्याला ठेवू. तर हे प्रीतचं सगळं जिमचं आहे, काय नाही काय सगळं भिजलंय ते आता पावसाळ्यामध्ये. हे मी करते, मला दाखवलं त्यांनी कसं करायचं ते, है ना प्रीत? हे केलंय मी. थोड्या स्टेप करते, पण एवढं वजन आहे, हे वजन जास्त आहे. किती किलो आहे ते पूर्ण? ते 10, 20, 30, 40 किलो. 40 किलो. आमच्या ओवीला पण आवडतं हे असं खेचायला. कसं खेचत दाखव? बसायला टेबल हवं होतं. टेबल आता मला खालीन जाऊन आणावं लागेल. त्याला घेणार. व्यायामाची घडी. पण ते कधी असं आठवलं तर ना, अशा अरे आपण व्यायामाची घडी, व्यायाम करायला पाहिजे. त्याला क्लीन पण नाही केलं, शेवाळी पकडले सगळी त्याला. तुला बोलू बांधून ठेव, त्याचा कापूस खराब होतोय वरच्याचा. ते स्पॉन्ज आहे ना हात पकडायला, मी काल बघत होतो, तर ते पाण्यामध्ये भिजून ना असं खराब होतंय. एका चेस्टसाठी असतो का असा? शोल्डरची. ओके. ह्याला जास्त वजन बांधलंस. मला येतं, पण मला भीती वाटते जरा. आणि ह्याच्यावर पण उभी राहते, पण हात काय वरती येत नाही मला. आता मी इथे वरती काम करते, तर त्याला आठवलं की त्याला व्यायाम करायचा आहे म्हणून. म्हणजे त्याचे इक्विपमेंट त्याला समोर दिसले. तर मी इकडे काम करते, तर तिकडे बघायला गेलो, तर तो थोडा व्यायाम करत होता. तर झालं, तो करतोय तिकडे, माझं मी इकडे काम करते थोडा वेळ. आणि मग थोडा वेळ खाली जाईन. दिवाबत्ती पण करायची आणि कचरासुद्धा काढायची आहे. हल्ली 7-7:30 वाजले तरीसुद्धा काळोख पडत नाही अजिबात.
उजेडच आहे. आता मग किती वाजलेत? 6:30 झाले, तरी पण काळोख नाही पडला, बऱ्यापैकी उजेडच आहे. तर पटापट मी व्हिडिओ एडिट करते, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच ती व्हिडिओ. पटापट काम पूर्ण करते आणि मग खाली जाऊन जेवणाची तयारी करायची आहे मला. A few moments later. संकू काय बनवतोय जेवायला? हे बघ, भेंड्याचं भरीत. खाणार का? भेंड्याचं भरीत. भेंडी कुठे आहेत? हे बघ, भेंडी कापून घेतलीत मी. भेंडी. खोबरं घेतलंय, चवीनुसार मीठ, मीठ, मसाला, हळद. आता हे मिक्स करते सगळं ओके. हाताने. आणि ह्यांना मी भेंडीला असं मध्ये कापलंय, त्याच्या आतमध्ये भरेल आणि मस्त फ्राय करेल जरा तेलावर. आणि भात सोबत सुद्धा झालाय माझा आणि वरणला फक्त आता फोडणीला द्यायचं आहे, की झालं. ओके. जेवण माझं रेडी. म्हणजे श्रावणातलं डिलिशियस फूड ना? माझं काय करणार, मी खाते, तुझाच प्रॉब्लेम असतो. माझा प्रॉब्लेम नाहीये. तुला काय बनवून द्यावं हा, तो आम्हाला. कोणाचा प्रॉब्लेम असतो? नाही का, आम्ही काही खाऊ शकतो, पण हा, तुला काय काही म्हणजे काय? डब्याला काय द्यायचं, परत जेवायला काय बनवायचं, दुपारी काय बनवायचं, संध्याकाळी काय बनवायचं. आणि तू असं आहेस की जे सकाळी खाल्लं की तुला जास्त संध्याकाळी नाही आवडत. एकतरी पदार्थ नवीन लागतोच का? खातोच तू, नाही असं नाही, पण काहीतरी नवीन लागतच. अच्छा, चव करते का? वा वा वा, मिठाचं मला थोडासा अंदाज जरासा छान छान. झणझणीत होणार आहे. आत्ताच एवढी टेस्ट आहे, मग नंतर तर किती भारी असेल. हे असं हे भरते याच्या आतमध्ये. थँक्यू. हे असं भरलं मी, बघ. दाखव. हा भेंडा आहे, त्याच्या आतमध्ये असं टाकायची ती स्टफिंग खोबऱ्याची आणि बंद करायचं असं, आणि तेलावर मस्त असं फ्राय करायचं. आणि वरणासोबत तर एक नंबर लागतं. वरण, भात, लोणचं. आळू वड्या कधी बनवणार? आपली पानं अजून छोटी आहेत, बनवेन मी. आता पावसाळ्यामध्ये लागतेच ना आलूवडी. आलूवडी पानं आपली आमच्या बागेमध्ये आहेत, पण ती थोडी छोटी आहेत. आलूवडी झाल्यानंतर करेन मी. आलूवडी खायला आलूवडी आणि सोयाबडी ते फेवरेट आहेत आपले. सोयाबडी जास्त फेवरेट आहे. तर मंडळी, मस्त आमचं जेवण झालेलं आहे. भेंड्याचं भरीत मस्त झालं होतं. जेवले वगैरे, भांडी वगैरे मी ते घासून ठेवलेत. ते काम माझं मी पहिले करते, जेवल्यानंतर पटकन घासते. तर मग जेवल्यानंतर थोडा कंटाळा येतो भांडी घासायचा, म्हणून मी रात्री जेवल्यानंतर लगेच भांडी घासून ठेवते. ओटा वगैरे मी मस्त क्लीन करून ठेवला आहे आणि उद्याची तयारी करायची आहे. भिजत घालायचं आहे कडधान्य. उद्यासाठी मी हरभरे भिजत घातलेले आहेत. उद्या हरभऱ्याची भाजी करणार आहे, तर भिजत घातलेत मस्त. आता ते भिजतील उद्या सकाळपर्यंत. मग सकाळपर्यंत त्यांची मस्त भाजी करीन, सुकी अशी. तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करूया आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.